हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया इंट्रोड्युसिंग 100 म्हणजे 100 ची ओळख. तर आता तुम्ही 1 to 100 नंबर्स तर पाहिलेच असतील. म्हणजे हे पहा 1 2 3 4 याच्यामध्ये आपण 91 92 93 94 95 96 97 98 99 झाल्यानंतर येतो तो 100 म्हणजे 100. तर त्याचं स्पेलिंग असं आहे HUND RED रेडचं स्पेलिंग तर तुम्हाला माहित आहे. HUND जोडायचं आणि 100 HUND RED 100 आणि असं लिहायचं 100 100 हे झालं 100. तर हे आपण याची ओळख करून घेऊया. आता लुक ॲट द पिक्चर, रीड अँड लर्न. पिक्चरकडे पहा. इथे काय आहे, मॅचस्टिक्सचा एक बंडल आहे, त्याच्यामध्ये 10 मॅचस्टिक्स आहेत म्हणून तो 110 आहे. तर इथे एक बीड आहे, बीडची माळ आहे, तर त्याच्यामध्ये 10 बीड्स आहेत म्हणून हा 110 आहे. तर तसेच इथे किती टेन्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 टेन्स. आणि युनिट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 टेन्स आहेत आणि 9 युनिट्स आहेत. आणि अजून एक इथं आहे, म्हणजे इथे अजून एक युनिट आहे, म्हणजे झाला 100. बरोबर, हे आपण शिकलो 100 म्हणजे 99 and 1 मेक 100. याला म्हणतात 100 म्हणतात किंवा 100 असे पण म्हणतात. 100 पण म्हणतात आणि 100 म्हणतात. तसंच आपण हे पण शिकलो आहोत टेन्समध्ये, 10 टेन्स टुगेदर मेक 100 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 टेन्स आहेत. 10 टेन्स मीन्स 100. जसं हा 110 आहे म्हणजे काय असतो, 10 असतो. हे 2 टेन्स आहेत म्हणजे काय असतात, 20. हे 3 टेन्स आहेत म्हणजे 30. हे टोटल झाले 4 टेन्स म्हणजे 40. इथंपर्यंत हे झाले 5 टेन्स म्हणजे 50. इथंपर्यंत हे झाले 6 टेन्स म्हणजे 60. इथून इथंपर्यंत 7 टेन्स म्हणजे 70. इथून इथंपर्यंत 8 टेन्स आहेत म्हणजे 80. इथून इथंपर्यंत हे 9 टेन्स आहेत म्हणून इथं 90. आणि हे टोटल 10 टेन्स आहेत म्हणून हे झाले 100. म्हणजेच 10 टेन्स मीन्स 100. मग आता आपण त्यावेळेला काय करतो, हे सगळे टेन्स एकत्र करायचे, एकत्र बांधायचे. आता ते इथं बांधलेले आहेत म्हणजे हे सगळे टेन्स एकत्र केलेत असे, आणि हा झाला 100. तर कसे काय, याच्यामध्ये हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टेन्सचा इथे एक आहे असे, हा एक टेन्स झाला. तसेच इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा झाला 10. हे टोटल 10 आहेत म्हणजे 10 टेन्स आहेत आणि म्हणून झाला 100. कसं काय, 10 टेन्स मीन्स 100. म्हणजे हे टोटल जर तुम्ही काउंट करत गेलात 1 2 3 4 असं, तर इथंपर्यंत तुम्ही 100ला पोहोचणार. 10 टेन्स म्हणजे टेन्स याच्यामध्ये टेन्स किती असतात 100 मध्ये, तर 10 असतात. हे आपण काउंट केले आता 10 असतात. युनिट्स काय आहेत का इथे सेपरेट नाही म्हणून 0. म्हणजेच 100 म्हणजे काय असतं, 1 हा झाला पूर्ण 100. त्याच्यामध्ये टेन्स काय आहेत का आता नाही, 0 टेन्स आणि युनिट्स 0. म्हणजे हा आपण टोटल बंडल केला 100चा म्हणजे 100. त्याच्यामध्ये सेपरेट टेन्स असा काही सेपरेट टेन्स आहे का, इथे नाही. सगळा टोटल हा 100. युनिट्स काही सेपरेट आहेत का नाही म्हणून 0. फिगर आपण अशी लिहितो 100 आणि त्याचं स्पेलिंग ONEHUND RED 100 किंवा 100. ओके, आता नेक्स्ट पेज ओपन करा आपलं. तर इथे आहे राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स. इथे करेक्ट नंबर लिहायचा आहे. 9 टेन्स अँड 10. 9 टेन्स अँड 10. 9 टेन्स म्हणजे काय झाले 90, म्हणजे टेन्सच्या प्लेसला 9 आहे. बरोबर, इथं ते दिले. आणि युनिट प्लेसला काही तर दिलेलंच नाही म्हणजे तो 0 असतो.
म्हणजे 9 टेन्स म्हणजेच 90 आत्ताच आपण शिकलो. अँड 10 ह्याच्यामध्ये अजून 10 काउंट केले तर आपले 100 होणार. तसंच 10 टेन्स म्हणजे काय असतात 100 आत्ताच आपण शिकलो. 10 टेन्स. 1 मोर दॅन 99 99 मध्ये अजून एक ऍड केला तर 100च होतो. 99च्या पुढे 100 होतो. 1 लेस दॅन 99 99 मधून एक कमी केला किंवा 99च्या बिफोर काय असतो 98. द नंबर आफ्टर 99 99च्या नंतर काय असतं 100 येतं. द नंबर बिफोर 99 99च्या बिफोर काय असतं 98. बरोबर. ड्रॉ ॲडिशनल स्ट्रिंग्स ऑफ 10 बीड्स टू मेक 100. आता इथं आपल्याकडे काही बीड्स दिलेले आहेत, स्ट्रिंग्स दिलेले आहेत. तर आपल्याला 100 होईपर्यंत त्या कंप्लीट करायचे. तरी ती किती आहेत 1 2 3 4 5 6 आहेत. मग अजून आपल्याला 4 काढायचे म्हणजे आपल्याला टोटल 100 होतील. 7 8 9 आणि हे झाले 10. म्हणजे हा 7चा झाला, हा 8चा 9चा आणि हा 10चा. म्हणजे टोटल हे 10 टेन्स झाले. आणि 10 टेन्स जेव्हा पूर्ण होतात म्हणजे काय होतात 100. पण हे फक्त असे नाहीत काढायचे, ह्याच्यामध्ये आपल्याला बीड्स पण काढावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तसंच तुम्ही ह्याच्यावरती पण काढून घ्या. मी इथे असं लिहितो डायरेक्ट, ह्याच्यामध्ये 10 बीड्स आहेत असं समजूया. इथे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. इथे 8 बीड्स आहेत, 8 स्ट्रिंग्स आहेत. तर अजून इथे आपल्याला अजून 9 आणि हा 10 काढूया. म्हणजे झाले आपले हे 10 टेन्स झाले म्हणजे 100 झाले. आता इथं 100 होण्यासाठी काय करावं लागेल, इथे 1 आणि 2 स्ट्रिंग्स आहेत. अजून आपल्याला 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले टोटल 10. मग 10 टेन्स झाले म्हणजे किती झाले टोटल 100 झाले. तुम्ही याच्यामध्ये हे असं सुद्धा करू शकता, अशी टोटल 10 बीड्स काढू शकता. नेक्स्ट तुम्हाला एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे इथे छोटंसं. 100 बीड्सची एक स्ट्रिंग बनवलेली आहे इथे. याच्यामध्ये टोटल बीड्स किती आहेत तर 100 आहेत. याच्यामध्ये पिंक आणि ग्रे यूज केलेले आहेत. म्हणजे हे ग्रे कलरचे आहेत, हे पिंक म्हणजे ऍक्च्युली हे रेड दिसत आहेत, पण पिंक आणि रेड असे. म्हणजे पहिला पिंक रेड पिंक रेड पिंक रेड पिंक नो 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 ग्रे रेड ग्रे रेड ग्रे रेड ग्रे रेड ग्रे रेड असं. तर याच्यामध्ये आता काय करायचं आहे, आपल्याला हे फॉलोइंग नंबर्स आहेत ते ह्या स्ट्रिंगवरती दाखवायचे आहेत. म्हणजे 18 25 27 इथे दाखवायचे. तर आता 18 कुठे आहे आपण दाखवूया. आता हा 1 टेन्स आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक हा कलर हा टेन्स आहे. हा एक हा एक हा एक. तर याच्यामध्ये आपल्याला 1 टेन्स ऑलरेडी आहे म्हणून इथे हा 1 टेन्स झाला. आणि 8 युनिट्स पुढे दाखवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे हा झाला आपला 18. आता 25 कसा दाखवणार, हा 2 टेन्स इथे आहेत. म्हणजे हा एक 1 टेन्स आणि हा एक 2 टेन्स आणि त्याच्या पुढे 5 युनिट्स. म्हणजे ह्याच्या पुढे 1 2 3 4 5 म्हणजे हा झाला 25. आता 27 कसा दाखवाल, 25 इथे आहे म्हणजे 26 हा 27 हा. आता 42 कसा असेल, 1 2 3 टेन्स नंतर हा 4 टेन्स झाले आणि 2 युनिट्स. म्हणजे इथे 4 टेन्स कंप्लीट झाले आणि हे 1 2 म्हणजे 42. आता 37 कसा दाखवाल, 1 2 3 टेन्स आहेत आणि 7 युनिट्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हा झाला 37.
आता आपण 49 कसे दाखवूया? 4 टेन्स आणि 9 युनिट्स, म्हणजे 1 2 3 4 टेन्स झाले आणि 9 युनिट्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे हा झाला 49 55. तर 5 टेन्स आणि 5 युनिट्स आहेत. 1 2 3 4 5 टेन्स अँड 5 युनिट्स. 1 2 3 4 5 युनिट्स, हा झाला 55. 85 कसा दाखवायचा? 1 2 3 4 5 6 7 8 टेन्स आहेत आणि युनिट्स आहेत 5. मग आता ह्याच्या पुढे 1 2 3 4 5 युनिट्स, म्हणजे हा झाला 85. 92 कसा दाखवाल? 9 टेन्स अँड 2 युनिट्स आहेत इथे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 टेन्स अँड 2 युनिट्स. 1 2, हा झाला 92. 97 कसा दाखवाल? तर 9 टेन्स अँड 7 युनिट्स. आत्ताच आपण मोजले, इथंपर्यंत 9 टेन्स आहेत. तर 7 युनिट्स कसे होतील? 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हा झाला 97. Thank you for watching.